नमस्कार. मी सागर सोनकांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा दिघा विभाग अध्यक्ष म्हणून या ठिकाणी अनेक वर्षापासून नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्षाचं मी काम करतो. आणि आमच्या नवी मुंबईचे निरीक्षक तथा महाराष्ट्राचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सिद्धरामजी ओळ साहेब, युवा जिल्हा अध्यक्ष आदरणीय यशपालजी ओळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दिघा विभागामध्ये अतिशय झंझावात असा रिपब्लिकन पक्षाचा या ठिकाणी सुरू आहे. गेल्या अनेक वर्षापासून खरं तर आठवले साहेबांच्या सुरुवातीच्या काळामध्ये या दिघ्यामध्ये जी पॅन्थरची छावणी आहे, ही पहिली छावणी नवी मुंबईमध्ये दिघा विभागामध्ये आमच्या विष्णुनगर या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि त्या काळापासून आजपर्यंत रिपब्लिकन पक्षाचा या ठिकाणी मोठा दरारा आहे, समाज मोठा आहे आणि सर्व समाजातील सर्व घटकांना सोबत आम्ही घेऊन बघा आमचा विचार हा आहे. आता सध्या रिपब्लिकन पक्ष आणि भाजप आणि शिंदे शिवसेना आम्ही सोबत काम करत आहोत. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी बीजेपीचे नगरसेवक आहेत, शिवसेनेचे आहेत आणि त्यांनी बरेचसे कामं केले. आणि मी असं बोलल आपल्याला, कामं बरेचसे केले परंतु कुठलाही नगरसेवक असू कामं पूर्ण कधी होत नसतात. आणि आमचा विचार हा आहे, कोणी काय केल्यापेक्षा आपल्याला यापुढे काय करायचं आहे, म्हणून रिपब्लिकन पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. विशेष म्हणजे गेल्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आदरणीय नाईक साहेब जेव्हा या आपल्या ऐरोली मध्ये उभे होते, त्यांचा प्रचार असा आम्ही केला, एवढे समोरचे जे उमेदवार होते अतिशय बलाढ्य उमेदवार या ठिकाणी होते. झोपडपट्टीमध्ये त्या उमेदवाराचा खूप मोठा प्रभाव होता. हे नाईक साहेबांना माहिती आहे, सर्व जनतेला माहिती आहे. परंतु मी स्वतः सागर सोनकांबळे रिपब्लिकन पक्षाचा एवढा इमान इकबारे आम्ही प्रचार केला, अक्षरशः माझ्या 70 वर्षाच्या आईवरती त्या काळामध्ये खोटा गुन्हा दाखल झाला, माझ्यावर झाला, माझ्या बहिणीवर झाला, माझ्या पत्नीवर झाला. परंतु खोट्या गुन्ह्याला मी घाबरलो नाही, कारण माझा विश्वास नाईक साहेबांवर होता. भविष्य काळामध्ये नाईक साहेब आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत आणि बीजेपी पक्ष नक्कीच आपल्याला येत्या नगरसेवक इलेक्शन मध्ये आपल्याला न्याय देईल, या उद्देशाने आम्ही जोमाने त्या ठिकाणी काम केलं होतं. आणि अजूनही नाईक साहेबांवर आमचा विश्वास आहे की नक्कीच रिपब्लिकन पक्षाला प्रभाग 1 मधली जी अनुसूचित जाती जमातीची जी जागा सुटली आहे, ती नक्कीच आमच्या बहिणीला या ठिकाणी भगिनी म्हणून न्याय देतील असा मला विश्वास आहे.